नमस्कार मित्रांनो. आज गणपती जयंतीनिमित्त मी तुम्हाला सांगणार आहे गणपतीलाच का प्रथम पूज्यस्थान. चला तर सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. देव होण्यासाठी शक्ती पुरेशी नसते. देव होण्यासाठी बुद्धी, भक्ती आणि आईवडिलांवरील प्रेम लागते. एकदा देवामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. सर्वप्रथम पूज्य कोण? ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र सगळे देव एकत्र जमले. तेव्हा ऋषींनी सांगितलं, जो देव संपूर्ण विश्वाची प्रदक्षिणा सर्वात आधी पूर्ण करेल तोच प्रथम पूज्य ठरेल. मग काय स्पर्धा सुरू झाली. कार्तिकेय आपल्या मोरावर बसले. वीर, शक्तिशाली, वेगवान, क्षणात आकाशात झेपावले. इंद्र, सूर्य, इतरही देव निघाले. पण गणपती बाप्पा, लहानसे स्थूल शरीर, वाहन उंदीर, सगळे हसले. हा कसा जिंकेल? क्षणभर बाप्पा शांत उभे राहिले आणि आपल्या आईवडिलांकडे बघितलं. तेव्हा गणपतीजी म्हणाले, माझ्यासाठी संपूर्ण विश्व माझे आईवडीलच आहेत आणि ते त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा घालतात. हे पाहून सगळे देव स्तब्ध झाले आणि मग निर्णय झाला. तो म्हणजे ज्याने शक्ती नव्हे, बुद्धी, नम्रता आणि संस्कार निवडले तोच प्रथम पूज्य. आणि तेव्हापासून कोणतेही शुभ कार्य असो, लग्न असो, पूजा असो, नवकाम असो, सर्वात आधी नाव घेतलं जातं गणरायाचं. म्हणूनच गणपती आपल्याला शिकवतात, जिंकण्यासाठी वेग नाही, समज लागते. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गणपती बाप्पावरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.